5 पायऱ्या उतरून आपण गर्भगृहात प्रवेश करतो. तिथपासून पुढे शिवपिंडीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला 10 पायऱ्या उतराव्या लागतात. याच ठिकाणी जिवंत पाण्याचा झरा, अशा या शिवपिंडीला पाताळलिंगी म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिराचे आपण या ठिकाणी पाहू शकतो की अतिशय पुरातन असं बांधकाम आपल्यासमोर दिसत आहे. असंख्य स्तंभांवरती ह्या मंदिराचा छताचा भार हा तोडलेला आहे. प्रत्येक स्तंभावरती वेगवेगळी कलाकुसरी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर हे प्राचीन असं महादेव मंदिर कोणतं आहे हे आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत घोटण येथील प्राचीन असं मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी. तर या मंदिराविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर कसे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपण मंदिराच्या भव्य दिव्य अशा ह्या मोकळ्या जागेमध्ये म्हणजे पटांगण परिसरामध्ये येऊन पोचतो. या ठिकाणावरून आपण थोडेसे पुढे आल्यानंतर मंदिराला संपूर्ण तटबंदी असलेल्या परिसरामध्ये आपण प्रवेश करतो आणि समोरच आपल्याला नजरेस पडते हे भव्य दिव्य असे हे प्राचीन महादेव मंदिर. या मंदिराचे नाव आहे मल्लिकार्जुनेश्वर मंदिर, परंतु काही लोकांच्या उच्चारामधून या मंदिराला मल्लिकार्जुन मंदिर देखील म्हटलं जातं, तर काही लोक याला मल्लिकेश्वर मंदिर असं देखील म्हटलं जातं. परंतु या मंदिराचे खरे नाव मल्लिकार्जुनेश्वर मंदिर असं आहे आणि हे ठिकाण शेगाव तालुक्यातील घोटण या गावामध्ये आपल्याला रस्त्याच्या कडेलाच असणारे हे भव्य दिव्य असं प्राचीन शिवमंदिर या ठिकाणी पाहायला भेटते. तर या मंदिराचा इतिहास काय आहे तो आता आपण जाणून घेऊया. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की धृतराष्ट्रपुत्र कौरव आणि मगध देशाचा राजा जरासंध यांनी अर्जुन पुत्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिचे वडील विराट राजा यांच्याकडील गोधन पळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्व गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत सुटल्या. तेथे असणाऱ्या मल्लिक ऋषींनी या गायांना आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला गोठाण असे नाव पडले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन घोटण असे झाले. कौरव पांडवांचे युद्ध होण्यापूर्वी या ठिकाणी अर्जुनाने या गायींच्या संरक्षणासाठी कौरवांबरोबर एक युद्ध केले. त्यात कौरवांचा पराभव होऊन विराट राजाला गोधन परत मिळवून दिले. तेव्हापासून येथे मल्लिकार्जुन मंदिर हे असल्याची आपल्याला माहिती भेटते. हे मंदिर 1000 वर्षापूर्वीचे असून चारीही बाजूंनी त्याला तटबंदी आहे. या मंदिराच्या प्रांगणात 3 दीपमाळा आहेत. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. या मंदिराच्या सभामंडपात 24 खांब असून त्यावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. त्यात युद्धाचे प्रसंग, मल्लयुद्ध तसेच काही मैथुन शिल्पे देखील आहेत. सभागृहात एक गदेगळ, एक प्रकारची शापवाने किंवा शिवी. पूर्वीच्या काळी अनेकांना लिहिता वाचता येत नसे म्हणून अशा प्रकारची शिल्परचना केली जात असे, ज्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा बोध होईल. अशी ही एक गदेगळ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि त्यावर देवनागरी लिपीतील मजकूरही आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सभामंडप
खुला असून अशा रचनेला रंगमंडप असे संबोधले जाते. श्रावणातील 3ऱ्या सोमवारी मल्लिकार्जुनाचा मोठा उत्सव असतो. यावेळी येथे जत्रा असते. पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी असते. यावेळी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते. भजन कीर्तन यांच्यासोबत नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा फड या दिवशी येथे रंगतो. रात्री फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. महाशिवरात्रीलाही येथे हजारो भाविक दर्शनाला येतात. दररोज सकाळी व सायंकाळी 6 वाजता आरती होते. भाविकांनी सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 7 पर्यंत मल्लिकार्जुन महादेवाच्या दर्शनाला येऊ शकता किंवा या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. या मंदिराचे एक वैशिष्ट्य असे आहे की आपण जी महादेव मंदिरं पाहतो या मंदिरांचे गर्भगृह हे साधारण 4 ते 5 फूट खाली असते, परंतु या मंदिराचे जे गर्भगृह आहे हे 2 टप्प्यामध्ये विभागलेले असून याची शिवपिंड ही 15 फूट खोलीवरती आहे. हे आपण पुढे पाहणार आहोत. तर मंडळींनो, या ठिकाणी पहा, हा जो सभामंडपाचा स्तंभ आहे यावरती असं सुंदर असं आपल्याला नक्षीकाम केलं दिसतंय. पण इथून पहा खोल आहे आरपार सगळ्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की असं. त्यानंतर इथं आल्यानंतर ह्या खांबाला पण सेम डिझाईन होल ठेवलेले. इकडं पण पहा, म्हणजे इतकं बारीक हे नक्षीकाम या ठिकाणी कुसर केलेली पाहायला भेटते. तर मंडळींनो, आपण आलो होतो भोटण येथील प्राचीन महादेव मंदिर पाहण्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला भोटण येथील ग्रामस्थ आसाराम काका वनवे हे भेटलेले आहेत. तर त्यांच्याकडून या मंदिराविषयी आपण माहिती विचारू. कालीन युगात पांडवांवसाला असताना अर्जुनाने श्री रूपात हे मंदिर बांधलेले. अर्जुनाने बांधले श्री रूपात इथं पण खूप गायी आहेत. गायी वळीत असताना मंदिराची स्थापना केली ती. म्हणजे देवाचं नाव आहे श्री मल्लिकार्जुनेश्वर. श्री मल्लिकार्जुनेश्वर. आणि इथं कसं आहे, यात्रा महावीर जयंतीला भरते. आणि 4 सोमवारला 3ऱ्या सोमवारला आगम असतो. शिवरात्रीला आगम असतो. ती महादेव पार्वती आपली इथं. म्हणजे त्या आतमध्ये आपण खाली महादेवांची पिंड आणि पार्वतीची माता. एक एक माळी हिची एक माळी हिच्यावर जर वर गेलं तर अशी हालत ही. प्रवेश देत नाही झाडायला. ती कारणाचा त्रिवेणी पौर्णिमेला जाऊन वर देवा लावतात. म्हणजे तो देवा लावायला गेल्यावरती आता सध्या जरी गेलो तरी हालती, पण प्रवेश नाही वर जायला नाही. बरोबर. आणि किती जुनं मंदिर आहे, म्हणजे कालीन युगात पांडव वनवासाला असताना हे मंदिराची स्थापना केली अर्जुनाने श्री रूपात. बरोबर. श्री मल्लिकार्जुनेश्वर. सांगितलं तुम्हाला हे बळेश्वराचं मंदिर आहे तिकडे. ते बळेश्वर. बळेश्वराचं महादेव मंदिर. इथं 12 ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आहेत, पण काही सापडत नाही. गुपित आहेत, जटाशंकर आहेत, वनेश्वर आहेत, सोमनाथ आहेत, काशेश्वर आहेत. होटल मध्ये पण त्यातले फक्त आता 2च भेटलेत आपल्याला. हे आता भेटले, पण इकडे काशेश्वराचं आहे, इकडे वनेश्वराचं आहे, जटाशंकर मध्ये आहेत. म्हणजे कशी दक्षिण काशी. दक्षिण काशी. आता 12 ज्योतिर्लिंग आहे तिथे. पात्रजी चाललंय नवनाथ ग्रंथात उल्लेख आहे. सरस्वती. सरस्वती नदी वाहते काय? बरोबर. आणि याच्यात अजून काही भेटलेच नाही. इथं ते आता गुपित सापडेच नाही. ते आता इथं काही आहेत, 400-500 गायी आहेत. त्या अशा जिकडे तिकडे राहतात शिवारात. म्हणजे मंदिराच्या गाय? देवाच्या गाय. बरोबर. मग ते कोणाच्या शेतात वगैरे घालतात, त्यांना उचलायचं नाही. उष्कितेत बी त्या खात्यात त्यांच्या पद्धतीने खात्यात त्या. असं या ठिकाणी आपल्याला काही तुटलेल्या मूर्ती या सभामंडपामध्ये ठेवलेल्या समोर दिसत आहेत. तर काही आपल्याला या ठिकाणी वीरगळी देखील सभामंडपामध्ये दिसत आहे.
या ठिकाणी आपल्याला समोर एक गधेगड दिसत आहे आणि त्यावरती आपल्याला देवनागरी लिपीमधील काही लिहिलेले देखील दिसत आहे. आत्ता आपण हा पाहत आहोत या मंदिराचा जो सभामंडप आहे. या सभामंडपाचे जे स्तंभ आहे, या प्रत्येक स्तंभावरती आपल्याला वेगवेगळे कोरीव नक्षीकाम या ठिकाणी केलेले समोर दिसून येते. या सभामंडपातील जे 24 स्तंभ आहे, या प्रत्येक स्तंभावरती वेगवेगळे आपल्याला डिझाईन, तसेच वेगवेगळे प्राणी आणि वेगवेगळ्या देवी देवतांची मूर्त्या कोरलेल्या दिसून येतात. तसेच या ठिकाणी आपल्याला मल्लांचे युद्धाचे काही प्रसंग या ठिकाणी कोरलेले दिसतात. तर काही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मैथुन शिल्पे देखील कोरलेली दिसत आहेत, परंतु आपल्याला ते या व्हिडिओमध्ये घेता येत नाहीत, म्हणून आपण त्याचं चित्रीकरण या ठिकाणी केलेलं नाही. परंतु आपण जर प्रत्यक्षात या ठिकाणी गेलात तर संपूर्ण शिल्पे ही आपल्याला व्यवस्थित पाहता येतील. अतिशय उत्कृष्ट असे हे शिल्पकलेने नटलेले प्राचीन महादेव मंदिर असून या ठिकाणी प्रत्येक स्तंभावरती आपल्याला एक नाविन्यपूर्ण शिल्प पाहायला भेटते. तर समोर आपण ते सर्व शिल्प आता पाहत आहोत. तर मंडळींनो, हे मंदिर आपल्याला अहिल्यानगरपासून 75 किलोमीटर अंतरावरती असून शेवगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून हे मंदिर 10 किलोमीटरच्या अंतरावरती रस्त्याच्या कडेलाच आहे. या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी एस टी बसची व्यवस्था देखील आहे आणि एस टी बसचा स्टॉप देखील हा अगदी मंदिराच्या समोरच आहे. तरी आपण ह्या मंदिराला जाण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. हे मंदिर अतिशय प्राचीन असून अतिशय सुंदर असं हे आपल्याला असल्याचे या ठिकाणी आल्यानंतर पाहायला भेटते. तर मित्रांनो, आत्ता आपण मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारापासून निघालो आहोत मंदिराच्या गर्भगृहामध्ये. या ठिकाणी जाऊन आपण या शिवपिंडीचे दर्शन घेणार आहोत. तर या गर्भगृहाचे जे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितले होते ते आत्ता आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. 5 पायऱ्या उतरल्यानंतर आपण गाभाऱ्यात जाऊन पोचतो आणि आपला पहिला टप्पा पूर्ण होतो. येथे 4 खांब असून त्यावर विविध शिल्पे आहेत. तेथे खाली असलेल्या शिवपिंडीच्या समोरील बाजूस पार्वतीची मूर्ती आहे. येथून आपण समोर दिसणाऱ्या शिवपिंडीपर्यंत जाण्यासाठी 10 पायऱ्या खाली उतरल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. या गर्भगृहामध्ये जे स्तंभ पाहायला भेटतात, या स्तंभांवरती देखील आपल्याला विविध देवी देवतांच्या मूर्त्या देखील कोरलेल्या समोर दिसत आहे आणि प्रत्येक स्तंभावरती वेगळी मूर्ती आपल्याला कोरलेली पाहायला भेटते. तर या स्तंभांनी या गर्भगृहाचे छत जे पेलून धरलं आहे त्या ठिकाणी आपल्याला यक्ष कोरलेले देखील या ठिकाणी पाहायला भेटतात. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर असं गर्भगृहाचे छताचे काम देखील आपल्याला या ठिकाणी घडीव दगडींमध्ये केलेले पाहायला भेटते. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काही महिला भाविक या महादेव पिंडीचे दर्शन घेण्यासाठी या गर्भगृहामध्ये आल्याचे समोर दिसत आहे. अतिशय मनोभावी या ठिकाणी भक्त भाविक येऊन या शिवपिंडीचे दर्शन घेत असतात आणि समोर तुम्हाला दिसत आहे हे आहे संपूर्ण गर्भगृहाच्या आतील स्तंभांवरील केलेले कोरीव नक्षीकाम. गाभाऱ्याच्या पहिल्या टप्प्यातून शिवपिंडीकडे जाणारा हा दुसरा टप्पा जो आहे, या ठिकाणी आपल्याला 10 पायऱ्या
खाली उतरून शिवपिंडीपर्यंत पोचता येते. या ठिकाणी आपल्याला सतत वाहणारा जिवंत पाण्याचा झरा या ठिकाणी असल्याची समोर दिसत आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाणी वाहताना आपल्याला दिसत आहे. या पायऱ्या उतरताना थोडं काळजीपूर्वक उतरावे लागते, कारण या पायऱ्यांवरती थोडं निसर्ट शेवळ जमा झाल्याची या ठिकाणी आपल्याला माहिती भेटली. त्यामुळे पायऱ्या उतरताना थोडं जपून उतरणं हे तितकंच गरजेचं आहे. या ठिकाणी आपण या पातळलिंगी शिवपिंडीचे दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा गर्भगृहाच्या समोर येऊन पाहतो, तर या ठिकाणी आपल्याला माता पार्वती यांची ही सुंदर अशी सुबक मूर्ती पाहायला भेटते. तुम्ही पाहू शकता की अतिशय खोल भागात असणारे हे प्राचीन शिवपिंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. या ठिकाणी शिवपिंडीपर्यंत पोचण्यासाठी ज्या पायऱ्या उतराव्या लागतात, या पायऱ्यांवरती देखील आपल्याला विविध मूर्त्या या ठिकाणी कोरल्याचे समोर दिसत आहे. सध्या या ठिकाणी अंधार असल्यामुळे आपल्याला याचे चित्रीकरण स्पष्टपणे करता आले नाही, तर तुम्ही पाहू शकता की ह्या पायऱ्यांवरती देखील विविध मूर्त्या आपल्याला कोरलेल्या या ठिकाणी दिसून येतात. आत्ता आपण गर्भगृहातून दर्शन घेऊन झाल्यानंतर येऊन पोचलो आहोत ते मंदिराच्या अंतराळामध्ये, आणि अंतराळानंतर आत्ता आपण आलेलो आहोत मंदिराच्या सभामंडपामध्ये. तर मंडळींनो, आपण आलो होतो घोटण येथील प्राचीन श्री मल्लिकेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी. या ठिकाणी आपल्याला वनवे काकांनी मागाशीच व्हिडिओमध्ये खूप अशी चांगली माहिती सांगितली. तर आपल्या सर्वांच्या वतीने वनवे काकांचे आभार मानू, आणि लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय. नमस्कार काका, धन्यवाद.